विक्रोळीची कॉलनी. एका फ्लोअरवरती फक्त 2 फ्लॅट्स आहेत. तिने नॉक केलं दरवाजा. त्या बाईनी दरवाजा उघडला. तिने अशी मळकीशी मॅक्सी घातली होती. केस असे अक्राळ विक्राळ झालेले, एकदम दुःखी कष्टी अशी वाटत होती. शी गेव नो रिॲक्शन टू हर. डायरेक्ट तिथे उभ्या उभ्या तिने दरवाजा बंद केला. त्याच्यानंतर माझी मामी समोरचा जो फ्लॅट होता ना तिकडे गेली. काय हो तुमच्या समोर ती बाई राहते, काय झालंय का त्यांना, म्हणजे असं प्रॉब्लेम आहे का? सो दॅट लेडी वॉज शॉक. ती माझ्या मामीकडे फक्त अशी बघत होती निशब्द. मी बोलते या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. जे एक्सपिरियन्स आहे ना तो माझ्या मामीचा आहे आणि तिने हे आम्हाला सांगितलेलं. सो मामी, आय थिंक इट वॉज बिफोर माय बर्थ, दॅट इज बिफोर 1998. ओके. आणि त्यावेळेस मामी वॉज दी ओनली अर्निंग मेंबर इन द फॅमिली बिकॉज मामा वॉज नॉट लाईक दारू वगैरे ते सगळं असायचं त्यांचं. सो मामी वॉज द हेड ऑफ द फॅमिली. सो शी यूज टू अर्न अँड ऑल. आणि तिचं जॉब प्रोफाईल होतं ते सेल्स गर्ल्स असतात, तुला माहिती आहे, म्हणजे घरोघरी प्रोडक्ट घेऊन जातात विक्री करायला. तसं तिचं जॉब प्रोफाईल होतं. सो रात्र नाही दिवस नाही तिला ते घेऊन जावं लागायचं. सो त्यांचं जे पण प्रोडक्ट होतं म्हणजे क्लेन्झर्स असतात किंवा ते क्लिनिंग लिक्विड वगैरे असं ते ती विकायची. सो तुला माहिती आहे ना विक्रोळीची कॉलनी माहीत आहे ना, तिचं आहे हा इन्सिडेंट. सो ती तिकडे गेली होती तिचं सेल करण्यासाठी. 2:33 वाजले असतील दुपारचे. ठीक आहे. मग ती जेवून वगैरे आपला सेल आता करायचा, ऊन आहे खूप. मग ती म्हणाली की इथे कुठे बाहेर फिरण्यापेक्षा इथे जाऊया. आणि त्या सगळ्या सोसायटीजमध्ये एक तर एंट्री नसते अशा सेल्सवाल्या लोकांना. तरी ती वॉचमॅनला थोडं पटवून वगैरे ती गेली आतमध्ये. आणि खूप मोठं कॉम्प्लेक्स आहे ते असं. गेली एका फ्लोअरवरती वगैरे आणि टू टू का सेकंड थर्ड फ्लोअरवरती ती थांबली. आणि तिकडे कसं आहे ना की एका फ्लोअरवरती फक्त 2 फ्लॅट्स आहेत. 1 फ्लॅट हिअर, अनदर फ्लॅट इन द फ्रंट असं. सो तिने गेली आणि तिने नॉक केलं दरवाजा नॉर्मल. त्या बाईनी दरवाजा उघडला आणि ती जी बाई होती ना ती नॉर्मल होती दिसायला. आता मी कशी नॉर्मल आहे, तू कसा नॉर्मल आहेस, म्हणजे असं बघून असं वाटणार नाही की बाबा ही काहीतरी वेगळी एंटिटी आहे वगैरे असं काय. नॉर्मल होती. तिने अशी मळकीशी मॅक्सी घातली होती, गाऊन असा. आणि ती जळालेली होती. म्हणजे इकडनं तिचं जे छातीचा पार्ट असतो ना इकडनं ते तिच्या फेसपर्यंत शी वॉज बर्न्ट. केस असे अक्राळ विक्राळ झालेले, एकदम दुःखी कष्टी अशी वाटत होती. सो जेव्हा मामीने तिची अवस्था बघितली तर ऑब्व्हियसली मामी वॉज लाईक मी हिला काय सेल करणार, ही आता त्या मनस्थितीतच नसेल काय घेण्याच्या. सो मामी फक्त ती बाई फक्त अशी बघत होती मामीकडे एकटक. ठीक आहे. काही रिॲक्शन नाही चेहऱ्यावरती, काही नाही काही नाही. मग ती मामी बोलली की नाही काय नाही, मला तुम्हाला डिस्टर्ब नाही करायचं, सॉरी, म्हणजे मी तुम्ही झोपले असाल मी तुम्हाला डिस्टर्ब केलं. शी गेव नो रिॲक्शन टू हर. डायरेक्ट तिथे उभ्या उभ्या तिने दरवाजा बंद केला. झालं, संपलं. ठीक आहे. त्याच्यानंतर माझी मामी समोरचा जो फ्लॅट होता ना तिकडे गेली. नॉक केलं तिने आणि त्या बाईला म्हणजे तिच्याकडे ते सगळे प्रोडक्ट्स होते. तर मामी बोलली की तुम्हाला हे सगळं हवं आहे का? सो दॅट लेडी वॉज रिअली इंटरेस्टेड इन गेटिंग द प्रोडक्ट्स फ्रॉम हर. ती गेली घरामध्ये बसली. त्या बाईने तिला पाणी बिनी दिलं पिण्यासाठी आणि तिने खूप सारे प्रोडक्ट्स घेतले. जसं ते क्लिनिंगचं लिक्विड म्हणा किंवा काय. आणि असं आपण एक कम्फर्ट होतं ना, आता आपण कोणाच्या घरी गेलो तर. सो तिने असं सहज विचारलं, काय हो तुमच्यासमोर ती बाई राहते, काय झालंय का त्यांना, म्हणजे असं प्रॉब्लेम आहे का? तर ती बाई जी होती ना शी वॉज लाईक शॉक. ती बोलते, कुठली बाई, म्हणजे कोणाशी तुम्ही बोललात? नाही, ती तुमच्यासमोर एक बाई राहते, तिने म्हणजे तिनं काय जळलं बिळलं आहे का, काय झालंय का इन्सिडेंट त्यांच्याबरोबर? सो दॅट लेडी वॉज शॉक. ती माझ्या मामीकडे फक्त अशी बघत होती निशब्द. ती बोलते की ॲक्च्युली 1 हफ्त्यापूर्वीच त्यांनी स्वतःला जाळून घेतलंय घरामध्ये त्या लेडीनी. तर त्या दोघी पण सायलेंट, कोण ऊ का चू करत नाही. तिने फक्त प्रोडक्ट्स घेतले, तिचं पाणी बिणी घेतलं आणि मामीला बोलली आता तुम्ही जा. कारण की ती बाई पण घरी एकटी होती, दुपारचा वेळ होता ना, तिचे हजबंड वगैरे कामाला गेले असतील. आणि आता माझ्या मामीला प्रश्न पडला की मी आता त्याच फ्लोअरवरून परत खाली कशी जाणार? कारण की ऑब्व्हियसली ती बाई मी 2 मिनिटापूर्वी बघितलं अँड समबडी इज टेलिंग मी दॅट दॅट लेडी इज नो मोर, ती मेलेली आहे. तर माझी मामीने असं बघितलं, देवाचं नाव घेतलं आणि सर म्हणजे ती पाठी बघितलंच नाही. ती जे पळाली 3rd फ्लोअर टू ग्राउंड फ्लोअर आणि डायरेक्ट ट्रेनमध्ये जाऊन बसली. ते एक्सपिरियन्स तिने सांगितलेला. मीन्स इट वॉज सो स्कॅरी. म्हणजे माझी तर हिंमतच झाली नसती परत त्या हां, वाटेने हां, हां. येण्याची. पण त्यांच्याकडे मे बी ऑप्शन नसेल त्यावेळी.